नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्याचा विषय स्पिरिट गाईड्सनी हा दिलेला आहे. मेसेज फ्रॉम युअर फ्युचर सेल्फ 1 year फ्रॉम नाव. म्हणजे आता बरोबर जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्यापासून 1 वर्षानंतर तुम्ही स्वतः कसे असणार आहात, कसं असणार आहे तुमचं वातावरण, तुमची स्थिती कशी असणार आहे. सो त्याबाबत एक थोडंसं प्रेडिक्शन आपण पाहणार आहोत आजच्या रीडिंगमध्ये. त्यासाठी मी इथे 3 पाईल्स अरेंज करणार आहे. कालीमातेचा डेक घेतला त्यासाठी. सो कालीमातेच्या आशीर्वादाने आपण पाहूया साधारण 1 वर्षानंतर काय स्थिती असणार आहे, काय सिच्युएशन असणार आहे आपली. तुमचं फ्युचर सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः फ्युचरमधले तुम्हाला आता काय सांगताय. पाईल नंबर 1, पाईल नंबर 2, पाईल नंबर 3. सो पाईल नंबर 1चं चित्र आहे कृष्ण. पाईल नंबर 2 श्री बाला हे रूप आहे. पाईल नंबर 3 भैरवी योगिनी हे चित्र आहे. सो या 3 पाईल्स आहेत. आपण त्यांना क्रिस्टल्स देऊया. पाईल नंबर 1साठी टायगर आय हा क्रिस्टल आहे. पाईल नंबर 1साठी. पाईल नंबर 2साठी गोल्डन क्वार्टर्स हा क्रिस्टल आहे. गोल्डन क्वार्टर्स. आणि पाईल नंबर 3साठी एमेथाइस्ट हा क्रिस्टल आहे. सो या क्रिस्टलवरून किंवा मग या चित्रांवरून तुम्ही सिलेक्ट करा आणि सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्यांचे टाईमस्टॅम्प मिळतील. तिथे क्लिक करून तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. सो आता आपण पाहूया तुमचे फ्युचर सेल्फ तुम्हाला काय मेसेज देते ते. सो लेट्स बिगिन. पाईल नंबर 1 आपण तुमचे कार्ड सिलेक्ट करूया. सो हा टॅरो डेक वापरणार आहे मी पाईल नंबर 1साठी. ॲनिमल स्पिरिट पाहू. वर्क हे चित्र आहे.
सहस्त्रार चक्र विथ रिलीज हा मेसेज आहे. सन इन कॅप्रिकॉन अचीवमेंट ही एनर्जी आहे. मून इन सॅजिटेरियस ऑप्टिमिझम ही एनर्जी आहे. द वोल्फची एनर्जी आहे, पॉवरफुल आहे. डार्क मॅन डीलिंग और रिलेशनशिप विथ मॅन विथ अ डार्क कॉम्प्लेक्शन और हेअर. जनरली या कार्डचा अर्थ सोशल इन्व्हॉल्वमेंट असा होतो. डार्क मॅन हा पब्लिक इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. यू विल बी शोन द वे. कॅन्डल, यू विल बी शोन द वे. फॉरेस्ट, muddled, unclear thinking. टॅरो कार्ड्स पाहूया. बॉटम ऑफ द डेक, एस ऑफ कप्स. ही दोन कार्ड जे फ्लिप झाले आहेत ना, पहिला आहे पेज ऑफ पेंटॅकल्स आणि नंतरचं आहे पेज ऑफ वॉन्ड. ही दोन्ही कार्ड्स आपण पहिल्यांदा पाहू. दोन पेजेस आहेत म्हणजे डेफिनेटली पब्लिक इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि दुसरं म्हणजे डार्क मॅन डिलिंग ऑर रिलेशनशिप विथ मॅन. सो पब्लिकली तुम्ही काहीतरी अचीव कराल बहुतेक असं दिसतं इथे. आणि द फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट म्हणजे काय, एक पर्टिक्युलर ट्री पण नाही आहे, फॉरेस्ट आहे. सो काहीतरी तुम्ही मे बी काहीतरी वाढवत येणार आहे, एक ग्रोथ दिसते याच्यावरून. क्वीन ऑफ स्वॉर्ड्स, Knight of Pentacles, Four of Pentacles, Lovers, Five of Pentacles आणि Five of Wand. मुळात ही जी प्लॅनेटरी ऊर्जा जी दिसते ना, सन इन कॅप्रिकॉन. कॅप्रिकॉन ही दशमातली रास आहे. कालपुरुष कुंडलीमध्ये दशम स्थानात येते, कर्मस्थानात. मकर रास ही एक ड्युटी पर्सिव्हरन्सची रास आहे, सातत्यपूर्ण कष्ट करण्याची. कारण सॅटर्नची रास आहे. सो कर्मावरती भर जास्त असतो. आणि तिथे दशमातला सूर्य, दशम स्थान म्हणजे एक म्हणजे कसं म्हणजे मिड हेवन प्लेस आहे ती आपल्या पत्रिकेतली, की तिथे सूर्य दुपारी 12 वाजता येतो. सो आपल्या डोक्यावरती असतो, एक विजिबिलिटी असते. म्हणजे काय, सूर्य हा जीवकारक, एक आत्माकारक ग्रह आहे.
सो आत्म्याची शक्ती देणारा, सगळ्या गोष्टीमध्ये क्लॅरिटी आणणारा, अचिव्हमेंट किंवा पॉझिटिव्हिटी, सकारात्मकतेचा ग्रह आहे आणि तो दशमामध्ये आहे. सो कर्मस्थानामध्ये तुम्ही एक बऱ्यापैकी होल्ड घेणार आहात असं दिसतंय. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमध्ये अचिव्हमेंट आणि जनरली सूर्य हा एक ऑथॉरिटी दर्शवतो. म्हणजे तुम्ही ज्यांच्या पत्रिकेमध्ये एक सूर्याचं प्राधान्य असतं ना, सूर्याचं एक प्लेसमेंट चांगली असते, त्यांना एकतर सरकारी बरेचसे सरकारी अधिकारी आहेत, A1 ऑफिसर्स, ते रिप्रेझेंट करतात सूर्याला, टॉप लेवलचे A1 A ग्रेडचे ऑफिसर्स. सो त्यामुळे एक सरकारी जॉब जरी म्हटलं ना तरी एक सूर्याची स्थिती पाहावी लागते पत्रिकेमध्ये. ती मजबूत असेल तर सहजपणे एक फार कमी वयामध्ये सरकारी जॉब मिळून जातो. सो सन हा एक ऑथॉरिटीचा ग्रह आहे, ऑथॉरिटी देणारा, पॉझिटिव्हिटी आणणारा आयुष्यामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये क्लॅरिटी, एक मूवमेंट, अचिव्हमेंट आणणारा ग्रह. सो ती एक एनर्जी ही खूप चांगली आहे तुमच्या स्प्रेडमध्ये. आणि दुसरं म्हणजे मून इन सॅजिटेरियस आहे. सॅजिटेरियस गुरुची रास आहे, धर्मस्थानात पडते कालपुरुष कुंडलीमध्ये, आणि तिथे धनुचा चंद्र म्हणजे एक भाग्याची साथ, अचिव्हमेंट आणि भाग्याची साथ. भाग्याची साथ असल्याशिवाय तुम्ही अचिव्हमेंटसुद्धा करू शकत नाही. सो हे जे कॉम्बिनेशन आहे ना हे खूप पॉझिटिव्ह आहे. वोल्फची एनर्जीसुद्धा पॉवरफुल आहे. वोल्फची एनर्जीसुद्धा कशी आहे की वोल्फ पर्सनॅलिटी जी असते ना ती खूप प्रोटेक्टिव्ह असते आपल्या फॅमिलीसाठी, सगळ्या गोष्टीसाठी. फार इंट्युटिव्ह स्पिरिट आहे वोल्फचं. मुळात एक गार्डियन ऑफ फॅमिली असं पण वोल्फच्या या स्पिरिटला म्हटलं जातं. हे वोल्फचं स्पिरिट काय दाखवतं की एकतर मेंटरशिप म्हणता येईल, आणि दुसरं म्हणजे एक ह्या स्पिरिट अंडर ज्या व्यक्ती असतात ना त्यांना ते एक म्हणतात ना की एक सामाजिक बांधिलकी असणारे, म्हणजे सगळ्यांसाठी प्रोटेक्टिव्ह राहणारे, एक फॅमिलीसाठी सुद्धा, आणि एक आपली ट्राईब जी असते ना, आपलं कुळ किंवा आपलं एक आपल्या जातीची लोक किंवा त्यांच्यासाठी झटणारे असतात किंवा काय. सो एक सोशली इन्व्हॉल्व असतात वोल्फ पर्सनॅलिटीज. बरेचदा लोकांसाठी काहीतरी करणं, समाजासाठी काहीतरी करणं, सोसायटीचे समाज वर्तुळात वावरणारी ही पर्सनॅलिटी असते. सो ही सगळ्यांना, स्वतःबरोबर इतरांनाही, आपल्या फॅमिलीला आणि आपल्या सोभोवती असणाऱ्या लोकांना प्रोटेक्ट करणारी एनर्जी आहे. सो म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की या कार्डवरूनच मला वाटलं, डार्क मॅनवरून, की इथे पब्लिक इन्व्हॉल्वमेंट आहे. इथे आहे 2 पेजेस आहेत म्हणजे पब्लिक इन्व्हॉल्वमेंट डेफिनेटली आहे. सो तुम्ही काहीतरी जे काही करणार आहात ना, अचीव्ह करणार आहात, ते काहीतरी पब्लिकसाठी करणार आहात, किंवा तुमचं क्षेत्र आहे, कार्यक्षेत्र आहे ना, हे एक सोशल असणार आहे असं दिसतं आहे. असं ही पर्सनॅलिटी सांगते की ही पर्सनॅलिटी एक रिलायबल असते, म्हणजे यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता, अशा प्रकारची. सो एक मे बी तुम्ही जी काही ऑथॉरिटी मिळवाल जे समाजामध्ये, ती तुम्हाला समाज मान्यता पण असेल, तुम्हाला लोक खूप आदर करतील तुमचा, की रिस्पेक्ट देतील, एक तुम्हाला म्हणता येईल की एक विश्वास असेल लोकांचा तुमच्यावरती. अशा प्रकारे तुम्ही बऱ्यापैकी सोशल होणार आहात असं दिसतंय इन फ्युचर, असं तुमचं फ्युचर सेल्फ सांगतं आहे. आणि ही वोल्फ पर्सनॅलिटी फिअरलेस आहे, ही घाबरणारी नाही आहे कोणाला. म्हणून म्हटलं ना, ऑप्टिमिझम आहे, जे सकारात्मकता असते तिथे भीती असतच नाही. सो वोल्फ पर्सनॅलिटी ही न डबकता, न घाबरता, एखादी एक रिलिजियस पर्सनॅलिटी पण असू शकते, किंवा मग पॉलिटिकल पण असू शकते. समाजामध्ये रिलिजियस तुम्ही एक धार्मिकतेने काही करताय समाजासाठी, किंवा मग पॉलिटिकली तुम्ही ॲक्टिव्ह आहात. दोन्ही प्रकारे तुम्ही प्रोटेक्ट. आणि धार्मिक जे असतात, गुरु म्हणा किंवा कोणी असेल, ते सुद्धा एक प्रकारे प्रोटेक्टिव्हच असतात लोकांसाठी तसं म्हणता येईल. सो एक ओरॅकल कार्डवरून तरी ही एनर्जी दिसते. दुसरं मग रिलीजचं जे कार्ड आहे ना,
एक प्रकारे त्याची स्टोरी कशी आहे की ती जी एक मुलगी असते ती एक वादळात आणि पावसामध्ये सापडते आणि घाईघाईने घरी पोचण्यासाठी चुकून ती त्या ग्रेव्हयार्डमधून स्मशानातून जाते. नंतर तिला कळतं हे स्मशान आहे. ती घाबरते. तिची स्वतःची जी शॅडो आहे ना ती तिच्याच आवाजामध्ये तिला खूप घाबरवण्याचा प्रयत्न करते. त्याने ती फार डिस्टर्ब होते. बाहेर पडल्यानंतर तिला असं जाणवतं की आपले विचारच आहेत ना की ते आपल्याला त्रासदायक होतात, मिझरेबल होत आहेत. सो यातून ह्या कार्डमधून असं दिसतं आहे साधारणतः या कार्डचा एक अर्थ घेता येईल. दुसरं म्हणजे ते वर्कचं कार्ड आहे सोबत, की पुढच्या काळामध्ये फ्युचरमध्ये तुम्ही एक तर खूप क्रियाशील असणार आहात, सातत्यपूर्ण झटणारे असणार कुठल्या तरी गोष्टीसाठी, कुठल्या तरी एखादा एम असून, आणि एक तुमची टॉप लेवलची इफिशियन्सी तुम्ही वापरणार आहात असं दिसतं आहे. दुसरं म्हणजे खूप मोठ्या प्रयत्नाने तुम्ही काही गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या रिलीज करणार आहात. मे बी कदाचित तुमचे स्वतःच्या शॅडोज ज्या कदाचित तुमची शॅडो सेल्फ म्हणता, तुमची नकारात्मकता असेल कुठल्या बाबतीमध्ये, किंवा काही तुमचे बिलीफ सिस्टम्स असेल मे बी. सो काही, आणि हे सहस्रार चक्र आहे, सो आपल्या माथ्यावरती आहे. सो असं दिसतं आहे की इन फ्युचर सेल्फ सांगतं आहे तुम्हाला की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लाईफमधल्या ज्या निगेटिव्हिटी आहे ना, तुमची शॅडो सेल्फ आहे, हे रिलीज हे कार्ड शॅडो सेल्फ्स आहे. सो ती तुम्ही रिलीज करणार आहात, आणि म्हणून तुमच्यामध्ये एक ऑप्टिमिझमची एनर्जी आहे इथे असं. सो आणि वेळोवेळी तुमचे स्पिरिट गाईड्स तुम्हाला मदत करणार आहेत, कारण इथे तुम्हाला कार्ड आहे यू विल बी शोन द वे. सो या तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुमची शॅडो सेल्फ तुम्हाला सांगते की तुम्हाला एक योग्य मार्ग दाखवला जाईल, आणि तुमचे फ्युचर हे खूप बहरलेलं असणार आहे या फॉरेस्टसारखं. म्हणजे खूप प्रगती करणार आहात तुम्ही असं काहीसं दिसतं आहे. तुमची शॅडो म्हणणार नाही, तुमचं फ्युचर सेल्फ तुम्हाला सांगतं आहे की भविष्यामध्ये तुम्हाला बऱ्याच संधी प्राप्त होणार, मल्टिपल संधी प्राप्त होणार आहेत. द पेज ऑफ पेंटॅकल्स अँड पेज ऑफ वॉन्ड दोन्ही पेजेस आहेत तुमच्याकडे. सो पेजेस ही इनिशियल एनर्जी आहे कुठल्याही गोष्टीवरती. सो तुम्ही मे बी ओव्हरऑल तुमची क्रिएटिव्हिटी तर वाढणारच आहे. तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीवरती काम कराल, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही फार क्रिएटिव्हली स्वतःला एक्सप्रेस कराल असं दिसतं आहे. त्याचबरोबर तुम्ही मे बी तुम्ही तुमच्यामध्ये सुद्धा तुमच्या स्वतःमध्ये तुमचं पर्सनल लाईफ हे सुद्धा त्या एक सायमल्टेनियसली एक अपलिफ्ट होत जाणार आहे. जसं तुमचं कार्यक्षेत्र अपलिफ्ट होणार आहे तसं तुमचं पर्सनल लाईफ हे सुद्धा अपलिफ्ट होणार. पेंटॅकल्स आहे तुमचं फिजिक, मे बी तुम्ही स्वतःलासुद्धा बदलाल, स्वतःला चेंज कराल खूप पॉझिटिव्हली. तुमचे फायनान्सेस, तुमच्या मटेरियल नीड्स, या सगळ्या, कारण इथे 4 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. सो पजेशन्स तुम्हाला मिळणार आहेत बऱ्यापैकी. पेंटॅकल्सवरती पजेशन्स तुम्हाला प्राप्त होतील, होल्ड प्राप्त होईल, एक फायनान्सेस, सगळ्या मटेरियल नीड्स या बाबतीत तुमचं लाईफ खूप अलाईन असेल असं दिसतं. मे बी आता काही बाबतीत प्रॉब्लेम असू शकतो, काही वेळा काही बाबतीत तुम्ही स्ट्रगल करत असाल, हा तुमचा मे बी स्ट्रगल पिरियड चालू असेल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये. काही बाबतीत फायनान्सेस वगैरे बाबतीतसुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स फेस करावं लागत असतील. तर दोन्ही 5ची एनर्जी आहे, 5ची एनर्जी कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे. सो ही कॉन्फ्लिक्टची एनर्जी पुढच्या काळामध्ये फ्युचरमध्ये चेंज होणार आहे, कारण काही बाबतीमध्ये तुम्ही राईट डिसिजन्स घेणार आहात. द क्वीन ऑफ स्वोर्ड्स सांगतं, क्वीन ऑफ स्वोर्ड्स हे एक तुम्ही तुमच्या विचारांमध्ये इंडिपेंडंट व्हाल, स्वतंत्र व्हाल, आणि काही डिसिजन्स तुमच्या लाईफमध्ये तुम्ही घेणार आहात असं इथे दिसतं आहे. आणि त्यामुळे स्लोली स्टेडीली तुमची ग्रोथ होत जाणार आहे असं किंग ऑफ पेंटॅकल सांगतं. बॉटम ऑफ द डेक एस ऑफ कप्स, हे कार्ड सांगतं की भविष्यामध्ये तुम्ही फार एक हे डिवाईन लवचं कार्ड आहे.
सो तुमचा जो ॲटिट्यूड आहे ना हा सर्वांप्रती खूप सॉफ्ट असणार आहे. एक म्हणता येईल की एक हार्मनी असणार तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या मनामध्ये खूप प्रेम असणार आहे सर्वांबद्दल. कारण इथे रिलीजचं कार्ड आहे. सो जी काही निगेटिव्ह असेल, दिस इज एक म्हणता येईल बिलीफ सिस्टीम असेल, सगळ्या तुम्ही रिलीज करणार आणि तुमच्यामध्ये एक डिवाईन प्लेम आहे. दुसरं गोष्ट म्हणजे द एस ऑफ कप्स हा तुम्हाला डिवाईन सपोर्ट्स देखील दाखवतो. बॉटम ऑफ द डेक हा एस ऑफ कप हा डिवाईन सपोर्ट आहे. म्हणून तुम्हाला हे यू विल बी शोन द वे, हे पण कॅन्डलचं पण कार्ड आहे की तुम्हाला वेळोवेळी दिशा दाखवली जाईल तुमच्या लाईफमध्ये पुढे प्रगती करण्यासाठी. तसंच तुम्ही एक तुमच्या मनामध्ये खूप कंपॅशन असणार आहे सगळ्यांबाबतीत. मे बी तुम्ही एक फॉरगिवनेस असणार आहे असं एस ऑफ कप्स सांगतं. सो फ्युचर सेल्स तुमचं सांगतं की भविष्य तुमचं खूप छान आहे. तुम्हाला 4 ऑफ कप्स सांगतं की तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तुमच्या मटेरियल सगळ्या रिसोर्सेसवरती होल्ड मिळणार आहे तुम्हाला. फायनान्शियली तुम्ही खूप सेफ होणार आहात असं दिसतंय. सो हा एक मेसेज होता या पाईलमध्ये जो मला दिसतो आहे. पाईल नंबर 1, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2, तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं कार्ड आहे श्री बालाचं आणि तुमचं क्रिस्टल आहे गोल्डन क्वार्टर्स. ओरॅकल कार्ड्स काही ड्रॉ करूया तुमची. हार्ट चक्र विथ विजडम एक कार्ड आहे. अ लॉस, सन इन सॅजिटेरियस, एन्थुझियाझम, स्पिरिट एनर्जी आहे लॅम्पची, 4 लीफ क्लोवर, ग्रेट गुड फॉर्च्यून, rooster, arrogant boastful person you should not cross, forest, muddle and unclear thinking, pig, beware of greed. tarot cards draw करूया. सॉरी,
बॉटम ऑफ द डेक एस ऑफ स्वोर्ड हे कार्ड आहे. सिक्स ऑफ पेंटॅकल्स, फाइव ऑफ पेंटॅकल्स, एस ऑफ वॉन्ड, मदर ऑफ वॉन्ड, मदर ऑफ स्वोर्ड सॉरी, सेवन ऑफ वॉन्ड, नाइन ऑफ वॉन्ड, फोर ऑफ पेंटॅकल्स, टू ऑफ स्वोर्ड्स आणि बॉटम ऑफ द डेक एस ऑफ स्वोर्ड्स. सन इन सॅजिटेरियस ही एनर्जी आहे इथे, इंथुझियाझम. सो नवम स्थानामध्ये धनुराशीचा सूर्य, सो भाग्याची साथ असणार आहे तुम्हाला. एक भाग्योदय होईल असं काहीच आहे. खूप पॉझिटिव्ह आहे एस ऑफ वॉन्ड. एक फ्युचर सेल्फ तुम्हाला सांगतं आहे की भाग्योदय मे बी तुमचं. बॉटम ऑफ द डेक एस ऑफ स्वोर्ड हे ट्रान्सफॉर्मेशनचं कार्ड. तुम्हाला असं तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये पूर्ण बदल झालेला दिसेल, कारण द ग्रेट फॉर्च्यून आहे. फुल क्लॉवर्स हे खूप लकी कार्ड आहे तुम्हाला आलेलं. सो एक फॉर्च्यून तुम्हाला तुमच्या वाट्याला येणार आहे भविष्यामध्ये. आणि इथे सांगायचं आहे की मे बी काही बाबतीमध्ये जर तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही बाबतीत काही मरगळ असेल किंवा लॉस असेल कुठल्याही प्रकारचा, कंजंक्शनमध्ये चालेल दोन्ही कार्ड्स. सो कुठल्याही प्रकारचा लॉस असेल, काही मरगळ असेल, तुमच्या नकारात्मकता असेल तुमच्या लाईफमध्ये जर काही बाबतीत, एक पर्सनल लेवलला किंवा मग फायनान्शियल लेवलला कुठल्याही बाबतीमध्ये, सो ती एक भरून निघणार आहे. एक तुमच्या आयुष्याला एक नवीन पालवी फुटेल असं काहीच आहे. हा एक मेसेज आहे. सो धनुराशीचा सूर्य काही प्रमाणामध्ये तुम्ही खूप प्रवास कराल मे बी फ्युचरमध्ये असं इथे दाखवतं. दुसरं ही लॅम्पची एनर्जी आहे ना, ही पेशन्सची एनर्जी आहे. खूप म्हणतात ना एक पीसफुल एनर्जी आहे. एक प्रकारचं प्रोफेटिक पर्सन जे असतात ना, साधू वगैरे, की ज्यांचा एक मनावरती खूप कंट्रोल असतो, की एक मन त्यांच्या ताब्यामध्ये असतं. एक त्यामुळे काय होतं, एक कुठेतरी ते त्यांच्या सबकॉन्शियस मनाशी जुळलेले असतात, प्रोफेटिक असतात. सो तशा प्रकारची एनर्जी ही लॅम्प दाखवतं. सो तुमच्या आयुष्यामध्ये एक पीसफुलनेस तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला जाणवेल. एक पेशन्स असेल तुमच्या लाईफमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये. दुसरं हे विजडमचं जे कार्ड आहे ना, एक मिनिट सॉरी, हे जे विजडमचं कार्ड आहे ना, त्यामागची एक कथासुद्धा तशीच आहे. आता ही जी मुलगी आहे ना, ती एका साधूंना प्रश्न करते की एक की विजडमसह मोठं कसं व्हायचं. तर ते साधू काय सांगतात की तुझ्या आयुष्यामध्ये जर एखादं दुःख असेल, नकारात्मकता असेल, तर तुला स्वतःला प्रश्न करायचा आणि त्याचं एक समजा दुःख तू बाळगलेस किंवा काही नकारात्मक विचारलेस, तर तू स्वतःला विचार करायचा, हे विचार मला माझ्या भविष्यामध्ये उपयोगी होणार आहेत का, आणि त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करायचा. जास्तीत जास्त प्रेझेंट जो आहे आपला आताचा चालू काळ आहे, तो जेव्हा तू भरभरून जगशील तेव्हा जेव्हा तुझं वय होईल तेव्हा तुझ्याकडे विजडमसुद्धा असेल, अशी ती कथा आहे. सो हे हार्ट चक्र आहे. सो आपल्या मनामध्ये कुठलंही दुःख असेल, आपलं हार्ट मोकळं करणं, मोकळं करणं किंवा आपले व्हायब्रेशन्स वाढवणं, हा इथे इच्छित अर्थ आहे. की तुमचा मे बी कदाचित काही लॉस असेल, काही बाबतीमध्ये फसवले गेल्याची भावना असू शकते, पराभूत झाल्याची भावना असू शकते, फायनान्शियल लॉस असू शकतो. 5 ऑफ पेंटॅकल फायनान्शियल लॉस आहे. सो अशा प्रकारचे काही लॉसेस जर तुम्हाला असेल तर 6 ऑफ पेंटॅकल सांगतं की तुम्हाला एक कुठून ना कुठून तरी मदत ही प्राप्त होणार आहे फ्युचरमध्ये. एखादी
सो दुसरं म्हणजे त्यातून एक त्या निगेटिव्हिटीमध्ये एक मिनिट सॉरी. सो ह्या ज्या नकारात्मकतेवरती तुम्ही तुमच्या विजडमने, ज्ञानाने त्यातून बाहेर पडणार आहात, एक विजय मिळवणार आहात आणि तुमच्या आयुष्याचे एक सर्वांगीण विकास तुम्हाला जाणवेल तुमच्या लाईफमध्ये. दुसरं म्हणजे द मदर ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे आणि 7 ऑफ वॉन्डचं कार्ड आहे. सो भविष्यामध्ये तुमचं फ्युचर सेल्फ तुम्हाला सांगते की भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या विचारांनी स्वतंत्र होणार आहात. कारण बॉटम ऑफ द डेक एस ऑफ स्वॉर्ड हा एक ब्राईट आयडिया आहे. ही एखादी असा विचार आहे की जो आपल्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणून जाईल. असा एखादा विचार, अशी एखादी विचार सरणी म्हणता येईल की जी तुम्ही जोपासणार आहात. तुम्ही तुमच्या विचारांनी स्वतंत्र होणार. तुम्ही काही डिफिकल्ट डिसिजन्स घ्याल तुमच्या लाईफमध्ये आणि त्याने स्वतःच्या प्रयत्नाने तुम्ही या कुठल्याही जर तुमच्या लाईफमध्ये आता सध्या निगेटिव्हिटी असेल तर त्यातून बाहेर पडा. तुम्ही यशाच्या पायऱ्या चढत जाणार आहात. फोर ऑफ पेंटॅकल सांगतं की एक बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही फायनान्शियली, मटेरियली सॅटिस्फाईड होणार आहात. एक होल्ड मिळेल तुम्हाला लाईफमध्ये. काही प्रमाणात काही डिसिजन्स तुम्ही घ्याल, काही एक डिसिप्लिन लाईफ तुम्ही जगाल असं इथे सांगायचं. आणि दुसरं म्हणजे इथे जे कार्ड्स आहे ना, रुस्टर्स, द ॲरोगंट बुस्टफुल पर्सन यू शुड नॉट क्रॉस. हे ॲरोगंट आणि हे बुस्टफुल पर्सन हे काय आहे, हे एक प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. दुसरं म्हणजे हे द मॉडल अँड अनक्लिअर थिंकिंग. ही जी काही निगेटिव्हिटी आहे ना, या निगेटिव्हिटीमध्ये किंवा ग्रीड म्हणा, हे जे काही स्वभाव विशेष आहेत की एक स्वतःमध्ये चेंज न आणणं, स्वतःला न बदलणं परिस्थितीनुसार असेल किंवा एखादी निगेटिव्ह थिंकिंग असेल एखादे तुमचे पास्ट बिलीफ सिस्टीम्स असेल किंवा एखाद्या बाबतीत ग्रीड असेल. सो हे काही जे स्वभावविशेष या जे काही निगेटिव्हिटीज आहेत या सगळ्यावरती तुम्ही तुमच्या विजडमने विजय मिळवणार आहात इन फ्युचर. आणि एक खूप भाग्याची साथ असणार आहे तुम्हाला त्यामध्ये. कारण हा धनुराशीमध्ये भाग्यस्थानामध्ये सूर्य आहे आणि सूर्य हा आत्मिक बळ देणार आहे. सो कुठल्याही परिस्थितीमधून, कुठल्याही निगेटिव्हिटीमधून तुम्ही तुमच्या आत्मिक बळाने आणि एक स्वतःच्या विचारांच्या स्वातंत्र्याने तुम्ही त्यातून बाहेर पडाल. एक खूप गुड फॉर्च्यून तुम्ही अनुभवणार आहात असं या कार्ड्सचं म्हणणं आहे. दुसरं फायनान्शियली तुमची परिस्थिती खूप चांगली होणार आहे. कारण 4 ऑफ पेंटॅकल्सचं पण कार्ड आहे आणि दुसरं म्हणजे 6 ऑफ पेंटॅकल्सचं पण कार्ड आहे. 6 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे सांगतं की तुम्ही ज्याला लायक आहात, तुम्हाला जे न्यायाने तुमच्या पदरी असायला हवं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येत्या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहेत असं आहे. सो ओव्हरऑल हा एक मेसेज मला इथे दिसतो आहे. सो पाईल नंबर 2, तुम्हाला हे रीडिंग कसं वाटतं हे नक्की कळवा आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3, तुमचं चित्र आहे भैरवी योगिनीचं आणि ॲमेथाइस्ट हा तुमचा क्रिस्टल आहे. आपण तुमच्यासाठी कार्ड्स ड्रॉ करूया. तुमच्या फ्युचर सेल्फचा काय मेसेज आहे तो पाहूया आपण.
फर्स्ट कार्ड आहे थ्रोट चक्रा विथ बिटर स्वीट. सेकंड कार्ड होल्डर हे आहे. सॅटर्न इन कॅन्सर चॅरिटी ही एक एनर्जी आहे. दुसरी आहे सन इन पायसेस विजन ही एक एनर्जी आहे. ॲनिमल स्पिरिट आहे डॉल्फिन, खूपच छान. आणि टार्गेट अ गोल ओरिएंटेड पर्सन. Not unsuccessful plans. Lion, time to act. Finger, warning you of a problem either now or in the near future. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड फ्लिप झालं आहे, आपण ते पहिल्यांदा कन्सिडर करू. सो फ्युचर सेल्फचं म्हणणं आहे की बरेचसे चेंजेस तुम्ही पाहणार आहात, अनुभवणार आहात असं दिसतंय. सो तुमचा डेक रेडी आहे. फर्स्ट आहे 6 ऑफ पेंटॅकल्स. द व्हील ऑफ फॉर्च्यून आहे. सेकंड कार्ड 6 ऑफ पेंटॅकल्स आहे. थर्ड कार्ड आहे क्वीन ऑफ वॉन्ड. फोर्थ कार्ड किंग ऑफ पेंटॅकल्स. फिफ्थ 9 ऑफ कप्स. फोर ऑफ कप्स. 2 ऑफ स्पोर्ट्स आणि नाईट ऑफ पेंटॅकल्स. बॉटम ऑफ द डेक द एम्प्रेसचं कार्ड आहे. ओरेकल कार्डचा जर पहिल्यांदा विचार केला तर हे बिटर स्पीडचं कार्ड जे आहे ना, थ्रोट चक्रा बिटर स्पीड. सो काही बाबतीमध्ये तुम्ही एक डिसअपॉइंटेड असाल किंवा काही बाबतीत दुःख असू शकतं. इवन 4 ऑफ कप्स सुद्धा सांगतं काही इमोशनल पेन असू शकतं किंवा काही बाबतीमध्ये एक रिकामेपणाची भावना किंवा एक असं म्हणजे नात्यामध्ये काही इश्यू असू शकतात, कारण कप्स आहेत. सो मे बी काही बाबतीत काही गोष्टी ह्या तुमच्या मे बी संथ गतीने चालल्यात असं म्हणता येईल. इनडिसिजनची कंडिशन असू शकते किंवा काही सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्याच गोष्टी मे बी तुमच्या जेवढे तुमचे एफर्ट्स आहेत त्या दृष्टीने तुम्हाला एक फ्रुटफुल रिझल्ट्स मे बी मिळत नसतील असं इथे दिसतं आहे. पण बॉटम ऑफ द डेक एम्प्रेसचं कार्ड काय दाखवतं, काही गोष्टी अजून हिडन आहे ज्यांना एक डिवाईन टायमिंगची गरज आहे. आणि मुळात एम्प्रेस हे एक हे तुमचं व्यक्तिमत्व आहे आताचं. ते असं दाखवतं की काही गोष्टी ह्या पुढे होऊन एक उजेडात येणार आहेत, ज्या आता एक मे बी हिडन अवस्थेत असतील, कारण ही एम्प्रेस गरोदर आहे. अजून तो डिवाईन टायमिंग घ्यायचं आहे त्यानंतर त्या बाळाचा जन्म व्हायचा आहे. सो काही बाबतीमध्ये काही गोष्टी ह्या
तुम्हाला इथे तुमचे फ्युचर सेल्फ सांगतं आहे की तुम्हाला पुढे दिसून येतील बऱ्यापैकी. द व्हील ऑफ फॉर्च्यून सांगतं बऱ्यापैकी तुमच्या आयुष्यात चेंजेस होणार आहेत फार मोठे. सो ही जी डिसअपॉइंटमेंट आहे ना, ही बिटर स्वीटचं कार्ड दाखवतं की त्या गोष्टीचं मे बी काही दुःख असेल ते तुम्ही आता वाटून घेऊ नका, कारण पुढे एक बरेचसे चेंजेस होऊन तुम्हाला जे तुमच्या हक्काचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे. 6 ऑफ पेंटॅकल सांगतं. 6 ऑफ पेंटॅकल सांगतं जे ज्याला तुम्ही एक न्यायाने आहे, जे तुमचं न्यायाने आहे, हक्काचं आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. इनफॅक्ट कुठून तरी मदतीचा ओघ घेण्याचे चान्सेस आहेत. एखाद्या उदार व्यक्तीकडून तुम्हाला किंवा एखाद्या तुमच्या एम्प्लॉयरकडून तुम्हाला मदत मिळण्याचे चान्सेस आहेत, असे 6 ऑफ पेंटॅकल सांगतं. अगदी इन कंजंक्शन होल्डरचं कार्ड्स पण आहे. तर होल्डरचं कार्ड पण सांगतं की तुम्ही एक बऱ्यापैकी फायनान्सेस मध्ये तुमच्या वाढ होणार आहेत. सो मे बी त्या दृष्टीने जर तुमच्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये हा बिटर स्वीटपणा जर असेल आणि एक नकारात्मकता असू शकते, तर ती एक अवॉइड करण्याचा इथे सल्ला आहे. सो तुम्हाला आता द टाईम टू ॲक्ट, ते फिंगरने सुद्धा दाखवलं आहे की तुम्हाला सध्या टाईम टू ॲक्ट, काम करण्याची गरज आहे. जे काही तुमचे अनसक्सेसफुल प्लॅन्स असतील किंवा काय असेल तर तो त्या बाबतीमध्ये तुम्हाला आत्ताचा अप्रोच हा तुमचा गोल ओरिएंटेड असायला पाहिजे. आणि इनफॅक्ट नंतरसुद्धा इन फ्युचरसुद्धा तुम्ही त्या प्रकारचं व्यक्तिमत्व असणार आहे, द गोल ओरिएंटेड. कारण किंग ऑफ पेंटॅकल हा बिझनेस माइंडेड आहे टोटली. किंग ऑफ पेंटॅकल, क्वीन ऑफ वॉन्ड्स, ह्या 2 ऑथॉरिटीज आहेत ना, ह्या एक कॉन्फिडेंट आहेत, लिडरशिप त्यांच्यामध्ये आहे, एक स्ट्रॉंग विल पॉवर आहेत, अशा पर्सनॅलिटीज आहेत. सो ह्या पर्सनॅलिटीचं कॉम्बिनेशन तुमच्यामध्ये फ्युचरमध्ये तुम्हाला दिसून येईल असं तुम्हाला फ्युचर सेल्फचं सांगणं आहे. तर सॅटर्न इन कॅन्सर म्हणजे चतुर्थामध्ये, कर्क राशीमध्ये शनी 4th हाऊसमध्ये. सो ही एनर्जी तुम्हाला काय सांगते की इन फ्युचर तुम्हाला एखादी रिस्पॉन्सिबल पोस्ट मिळण्याचे चान्सेस आहेत की ज्यामध्ये तुम्हाला एक खूप चांगल्या प्रकारचं काम करण्याची संधी येऊ शकते. एक कदाचित तुम्ही सोशल वर्क कराल, कारण क्वीन ऑफ वॉन्ड ही सोशल पर्सनॅलिटी आहे. सो तुम्ही सोशल काम कराल आणि त्याला कंजंक्शन हे चॅरिटीचं कार्ड आहे. सो एखाद्या इन्स्टिट्यूशनशी तुम्ही संलग्न असाल, एक मोठी ऑथॉरिटीची पोस्ट तुम्हाला दिली जाईल असे इथे चान्सेस दिसतात. दुसरं, एखादी इन्स्टिट्यूशनल हेल्प तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहे. एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूशनकडून कुठल्या ना कुठल्या प्रकारची हेल्प तुम्हाला मिळण्याचे चान्सेस असेच आहे. दुसरं म्हणजे हे कार्ड हे एंजल सपोर्ट पण सांगतो, तुम्हाला डिवाईन सपोर्ट आहे या तुमच्या प्रवासामध्ये. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. दुसरं म्हणजे सन इन पायसेस, ही जी एनर्जी आहे ना, ही एनर्जी ही सुद्धा सिमिलरच आहे. मीन्स तुमची इन्व्हॉल्वमेंट एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूशनशी होऊ शकते. दुसरं म्हणजे तुम्ही सोशल सर्व्हिस कराल. इनफॅक्ट दोन्ही कार्डचा एक सिमिलर मिनिंग आहे हा, की तुम्ही इतरांसाठी सर्व्हिस कराल, सोशल सर्व्हिस कराल. दुसरं म्हणजे तुम्हाला खूप रेकग्निशन मिळेल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, खूप सॅटिस्फॅक्शन मिळेल. एक काम केल्याची फुलफिलमेंट म्हणता ना, तशा प्रकारचं तुम्ही अनुभवणार आहात. डॉल्फिनचं कार्ड ही खूप चांगली एनर्जी, गुड एनर्जी आहे, फ्रेंडली एनर्जी आहे डॉल्फिनची. ही एक प्रकारची हीलिंग आहे. म्हणजे मे बी आता जो काही निगेटिव्हिटी असू शकते ती पूर्ण हील होणार आहे. किंवा मग तुम्ही एखाद्या हीलरचं काम कराल, एखादी हिलिंग पर्सनॅलिटी तुम्ही च्या रूपात तुम्ही कदाचित पुढच्या लाईफमध्ये दिसाल. कारण हे डॉल्फिन हे स्ट्रॉंग एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, स्ट्रॉंग स्पिरिच्युअल प्रॅक्टिस फॉलो करणं हे सुद्धा दाखवतं. सो ही एक फ्रेंडली एनर्जी आहे, डिवाईन एनर्जी आहे डॉल्फिनची. दुसरं हे एक प्रकारे डॉल्फिन हे ब्लेसिंग्स आहेत, एक प्रकारे एंजल ब्लेसिंग्स म्हणता येईल का. सो इथे द क्वीन ऑफ वॉन्ड आणि किंग ऑफ वॉन्ड दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ना, हे तुम्हाला तुम्हाला फ्युचरमध्ये ही पर्सनॅलिटी तुमच्यामध्ये दिसून येईल. तुम्ही खूप कॉन्फिडंट असाल, तुम्ही मे बी सोशली खूप काही चांगलं काम करणार असाल, किंवा सोशली तुम्ही फ्रीली व्यक्त व्हाल. तुम्ही खूप क्रिएटिव्ह पर्सन असणार, तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी वाढत जाईल. ते किंग ऑफ पेंटॅकल, किंग ऑफ पेंटॅकल ही मल्टिप्लाय करणारे आहे गोष्ट, सगळ्या प्रकारचं मॅनिफेस्टेशन आहे. सो कलात्मकदृष्ट्या जर तुम्हाला काही मॅनिफेस्ट करायचं असेल तर ते तुम्ही करणार आहात.
दुसरं म्हणजे ऑल टाईप ऑफ मटेरियल रिसोर्सेस, मटेरियल वेल्थ, फायनान्सेस, सगळ्या प्रकारची सुबत्ता तुम्ही उपभोगणार आहात, असं किंग ऑफ पेंटॅकल सांगतं. सो 9 ऑफ कप्स काय फुलफिलमेंट आहे, सिक्युरिटी आहे. सो फायनान्शियल सिक्युरिटी, फुलफिलमेंट, इमोशनल फुलफिलमेंट तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये अनुभवणार आहात, जे तुम्हाला भले आता तुम्हाला दिसत नाही, कारण काही गोष्टी या पडद्याआड आहेत अजून, त्याचा एक डिवाईन टायमिंग यायचं आहे. सो आता ही जी काही नकारात्मकता आहे त्यावरती तुम्हाला एंजल्सचं म्हणणं आहे की इट्स अ टाईम टू ॲक्ट. इथे तुम्ही तुमचं मन स्ट्रॉंग ठेवून एक विजडम बाळगून तुम्हाला काम करायचं. दुसरं म्हणजे बिटर स्वीटचं जे कार्ड आहे ना, ते बिटर स्वीटचं कार्ड त्यामागे ती स्टोरी कशी आहे माहिती का, की एका घरामध्ये एक बाळाचा वाढदिवस असतो, जन्मदिवस असतो आणि आईला दुःख असतं काहीतरी, पण तो वाढदिवस असतो, बाळाचा आनंद आहे, तर तो सगळ्या गोष्टी छानपैकी म्हणजे वाढदिवस छानपैकी साजरा होतो. काही काळासाठी आई आपलं दुःख बाजूला ठेवते आणि तो एक दिवस साजरा केला जातो, अशी ती कथा आहे. सो काही बाबतीमध्ये एंजल्स तुम्हाला या कार्डद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा तुमचं फ्युचर सेल्फ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आता मे बी काही निगेटिव्हिटी असू दे ती तुम्ही बाजूला ठेवा. तुम्हाला फक्त आता एक मन लावून तुमच्या लाईफमध्ये तुमचं जे काही एम आहे, ध्येय आहे, त्या दृष्टीने फक्त एक मला मार्गस्थ होण्याची गरज आहे. आणि कारण नंतर जे गरजेचं आहे ते तुम्हाला आता करणं गरजेचं आहे. दुसरं, पुढच्या होऊ घातलेल्या आयुष्यामध्ये तुम्हाला बरंच काही एक छान लाईफ जगायला मिळणार आहे. सो हा एक मेसेज मला ह्या स्प्रेडमध्ये दिसतो आहे. सो आणि दुसरं म्हणजे द व्हील ऑफ फॉर्च्यून, नशिबाचं चक्र हे तुमच्या बाजूने फिरणार आहे. सो एक बऱ्यापैकी चेंजेस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल्सच्या बाबतीत, तुमच्या मटेरियल लाईफ बाबत, कारण इन कंजंक्शन आहे ते. सो एक पैशाचा ओघ तुमच्याकडे सतत येत राहणार आहे, कुठून ना कुठून मदत होणार आहे, तुमच्या एम्प्लॉयरकडे करणं असेल किंवा एखाद्या उदार व्यक्तीकडून तुम्हाला पैशाची मदत आवक होऊन जाईल, असं इथे दिसतं आहे. सो हा एक मेसेज होता तुमच्या हायर सेल्फचा, जो मला इथे दिसतो आहे. सो पाईल नंबर 3, तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं नक्की कळवा, आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.